विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गणित पेडागॉजीचे सरावासाठी 30 प्रश्न PYQ प्रश्न आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असेच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. चला आपण सुरू करूया. पहिला प्रश्न बघा. गणित शिक्षण में रचनावादी दृष्टिकोण का मुख्य आधार क्या है? क्या है? शिक्षक केंद्रीय शिक्षण, यह नहीं हो सकता. पाठ्यपुस्तक केंद्रीय शिक्षण, पाठ्यपुस्तकावर आधारित असतं का? नाही. छात्र द्वारा ज्ञान निर्माण, हे काय? ह्याचं उत्तर काय? ऑप्शन क्रमांक सी, छात्र द्वारा ज्ञान निर्माण. रटन तर अजिबात नाही येणार. चला दुसरा प्रश्न बघा. दूसरा प्रश्न काय बघा. गणित में संकल्पना स्पष्ट करने के लिए सबसे उपयुक्त साधन कौन सा है? व्याख्यान नाही येणार. प्रश्नोत्तर नाही. ठोस TLM एवं गतिविधियाँ. या प्रश्नाचं उत्तर काय? ठोस TLM एवं गतिविधियाँ. लिखित परीक्षा अजिबात नाही. टीचिंग लर्निंग मेथड. चला तिसरा प्रश्न बघूया. यदि छात्र बार बार एक ही प्रकार की गलती करता है तो यह किसका संकेत है? यदि छात्र बार बार एक ही प्रकार की गलती करता है तो यह किसका संकेत है? बघा. लापरवाही नाही. बुद्धी की कमी, संकल्पनाओं की अस्पष्टता. काय होतं? संकल्पना त्या अस्पष्ट असतात, त्यामुळे तो काय करतो? त्याची संकल्पना क्लिअर झालेली नसते, त्यामुळे तो काय करतो? बार बार गलती चुका करत असतो. अभ्यास की अधिकता नाही येणार. अधिकता असल्यावर गलती होईल का? नाही होणार ना. बघा. पियाजे. चौथा प्रश्न बघा. पियाजे के अनुसार संरक्षण म्हणजेच कंजर्वेशन की अवधारणा किस अवस्था में विकसित होती है? संवेदी चालक नाही. पूर्व संचालन नाही. मूर्त संचालन में काय होते? कंजर्वेशन कधी असतं? मूर्त संचालनमध्ये होतं. अमूर्त संचालनमध्ये होतं का? नाही. चला पाचवा प्रश्न बघूया आपण. गणित में अगमन विधि का उपयोग कब किया जाता है? नियम से उदाहरण. गणित में अगमन विधि का उपयोग कब किया जाता है? नियम से, उदाहरण से नहीं. सूत्र समझाने हेतु, उदाहरणों से, नियम निकलने हेतु. परीक्षा के लिए नहीं. चला सहावा प्रश्न बघा. गणित शिक्षण में निगमन विधि का क्रम क्या है? निगमन विधि का क्रम क्या है? उदाहरण, नियम. हे गणितामध्ये येतं का? उदाहरण आधी सांगायचं नंतर नियम सांगायचा? अजिबात नाही. क्रिया, उदाहरण नाही. नियमाकडून आधी नियम सांगितला जातो. गणितामध्ये काय केलं जातं? आधी नियम सांगितला जातो आणि मग उदाहरणाकडे घेऊन जातात. समस्या आणि गतिविधी नाही येणार. त्यामुळे ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला सातवा प्रश्न काय बघा. गणित डर का विषय है, यह धारणा क्यों बनती है? विषय सरल होने के कारण नहीं. क्या गणित डर का विषय ही यह धारणा क्यों बनती है? गणित सरल होने का कारण है का? नहीं. अधिक खेल होने से नहीं. गलत शिक्षण विधियों के कारण. कशामुळे होतं तर गलत शिक्षण विधियों के कारण. TLM के कारण नहीं. बघा. आठवा प्रश्न काय. गणित में समस्या समाधान क्षमता विकसित करने के लिए कौन सी विधि उपयुक्त है? व्याख्यान, रटन. हे अजिबात नाही. निगेटिव्ह वर्ड आहेत. ह्युरिस्टिक समस्या समाधान विधी. काय येणार? ह्युरिस्टिक समस्या समाधान किंवा समस्या समाधान विधी. कहाणी विधी असते का गणितामध्ये? तर नाही. असे तुम्ही लगेच पटकन उत्तराकडे जायचं आहे. निगेटिव्ह वर्ड पटकन कॅन्सल केले ना तुम्ही आपोआप लगेच उत्तरापर्यंत पोहोचू शकता. नववा प्रश्न बघा. ब्रूनर के अनुसार सीखने की सही क्रमबद्धता कौन सी है? ब्रूनर के अनुसार सीखने की सही क्रमबद्धता कौन सी है? प्रतीकात्मक पहिल्यांदा येईल का? नाही. पहिल्यांदा काय? क्रिया करावी लागेल ना. पहिल्यांदा काय? क्रियात्मक, नंतर चित्रात्मक आणि नंतर प्रतिकात्मक येणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. 10वा प्रश्न बघा काय. गणित में सतत एवं व्यापक मूल्यांकन का उद्देश्य क्या है? क्या है? फेल करना है क्या? नहीं. अंक देना है क्या? नहीं. निरंतर प्रगती का अहवाल आहे. क्या है? CC म्हणजे निरंतर प्रगती आकलनासाठी केली जाते. तुलना करायची का? नाही. 11वा प्रश्न बघा. गणितीय भाषा का अर्थ क्या है? केवळ संख्यासाठी करायचं का? नाही. केवळ सूत्र? नाही. तर काय आपल्याला सगळं चाल पाहिजे तेव्हा चिन्ह, प्रतीक एवं संख्याओं की भाषा का सभी इकट्ठा करके इसका जो परिणाम होता है वो क्या है? गणितीय भाषा का अर्थ है. कहाणी गणितामध्ये येईल का? नाही. चला 12वा प्रश्न काय बघा. प्राथमिक स्तर पर गणित पढ़ाने की सही विधि कौन सी है?
प्राथमिक स्तर पर गणित पढ़ाने की सही विधि कौन सी है? काय करायचं? अमूर्त आधी गोष्टी दाखवायच्या का नाही? अमूर्ताकडून मूर्ताकडे जायचं का? तर नाही. कठीण आधी सांगायचं का? नाही. तर मूर्त से अमूर्त, मूर्त से अमूर्त, नियम से उदाहरणाकडे जायचं का? नाही. गणित सही तरीका, सही विधी त्यांनी विचारले. काय? प्राथमिक स्तराला. कुठल्या स्तराला? प्राथमिक स्तराला. तर काय करायचं त्यांना? आधी मूर्त से अमूर्त म्हणजे एखाद्या आधी ऑब्जेक्ट दाखवायचं, त्याच्याकडे नंतर तुम्ही काल्पनिक गोष्टींकडे न्यायचं आहे. चला गणित 13वा प्रश्न बघा. गणित में गलत उत्तर भी क्यों महत्वपूर्ण है? क्योंकि सीखने की प्रक्रिया समझने में मदद मिलती है. काय? गणित में गलत उत्तर भी क्यों महत्वपूर्ण है? कारण चुकीतूनच माणूस शिकतो. जर चुकला तर त्याच कन्सेप्ट तुमच्या अधिक जास्त क्लिअर होणार आहेत. जर तुम्ही चुकलाच नाही तर त्याच्या खऱ्या उत्तराकडे किंवा त्याच्या खऱ्या नॉलेजकडे तुम्ही जाणार का? नाही. वरवरचं नॉलेज. जर आपली एखादी गोष्ट चुकली तर आपण त्याच्या बारकाईनेच तुम्ही आता जरी स्टडी करताना तुम्हाला एखादा क्वेश्चन चुकला तर तुम्ही तिथं जाऊन बघताना त्याच्यामध्ये काय काय कन्सेप्ट आहेत किंवा त्याच्यावर काय काय स्टडी आहे, ते कुणी काय केलं ते तुम्ही बघता. त्यामुळे तिथं तुमची चूक सुधारते. 14वा प्रश्न बघा काय आहे. गणित में सहपाठी अधिगम पीयर लर्निंग से क्या विकसित होता है? प्रतिस्पर्धा, भय नाही. सहयोग एवं समझ विकसित होता है. अनुशासन अजिबात नाही. चला 15वा प्रश्न बघा. गणित में परियोजना विधि से क्या लाभ होता है? क्या होता है? समय की बर्बादी नाही. केवळ अंक नाही. रटन तर नाहीच. तर काय करणार आहे? ऑप्शन क्रमांक सी, व्यावहारिक समझ का विकास होता है. गणित से क्या होता है? व्यवहारिक समझ का विकास होता है. 16वां प्रश्न बघा. गणित में अमूर्त अवधारणाएं समझाने के लिए सबसे पहले किसका प्रयोग होना चाहिए? सूत्र नाही. प्रतीक नाही. तर काय? ठोस वस्तू आहे, कॉन्क्रीट मटेरियल तुमच्या जवळ पाहिजे. चला 16वा प्रश्न झाला आपला. 17वा प्रश्न बघा. यदि छात्र गणित के प्रश्न हल करते समय तर्क नहीं लगाता तो शिक्षक को क्या करना चाहिए? क्या करना चाहिए? अधिक गृहकार्य द्यायचं का? नाही. डाटायचं का? नाही. उत्तर देना असं सांगायचं का? नाही. सोचने के लिए प्रेरित करने वाले प्रश्न पूछना चाहिए. क्या करना है? उस बच्चे को, छात्र को सोचने के लिए प्रेरित करना चाहिए. वैसे प्रश्न तो आपको पूछना चाहिए. 18वां प्रश्न बघा. गणित शिक्षण में अन्वेषण विधि का उद्देश्य क्या है? क्या है? समय पूरा करना नाही. रटन तर नाही. केवल परीक्षा, केवल हा निगेटिव्ह वर्ड आहे त्यामुळे तो येणार नाही. छात्रों में खोज, तार्किक सोच विकसित करना, प्रेरणा असे जर शब्द आले तर ते तुमचे पॉझिटिव्ह वर्ड असतात. त्यामुळे ते तुमचं उत्तर 100% असू शकतं. 19वां प्रश्न बघा. पियाजे के अनुसार अमूर्त चिंतन की क्षमता किस अवस्था में विकसित होती है? कौन सी अवस्था में विकसित होते? औपचारिक संचालन, फॉर्मल ऑपरेशनलमध्ये काय होतं? अमूर्त चिंतन की क्षमता अवस्था विकसित होती है. 20वां प्रश्न बघा. गणित में आकलन असेसमेंट का सही समय कौन सा है? असेसमेंट केवल वाले लगेच ऑप्शन काय करायचं तुम्ही निग्लेक्ट करायचे आणि काय करायचं? गणित में आकलन असेसमेंट का सही समय काय? पूरी शिक्षण प्रक्रिया के दौरान, म्हणजे आपण जेव्हा शिकवत असतो त्याच्या वेळेस तुम्ही असेसमेंट केलं ते खूप उपयोगाचं ठरतं. 21वां प्रश्न बघा. गणित में व्यक्तिगत भिन्नताओं को ध्यान में रखने का अर्थ क्या है? काय करायचं? सभी को एक जैसा पढ़ाना का? नाही. केवळ तेज छात्रों पर ध्यान द्यायचं का? नाही. केवळ कमजोर हे पण नाही. तर ऑप्शन क्रमांक सी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. छात्रों की क्षमता अनुसार शिक्षण. जसे छात्र आहे वेगवेगळ्या प्रकार त्यांच्यानुसार त्यांच्या क्षमतेनुसार आपण शिकवलं पाहिजे. 22वां प्रश्न काय? गणित शिक्षण में समस्या आधारित अधिगम का मुख्य लाभ क्या है? पाठ जल्दी पूरा होता है? नहीं. रटन नाही. अनुशासन भी नाही. हे निगेटिव्ह वर्ड आहेत त्यामुळे ते ऑप्शन काय येणार नाही. त्यामुळं वास्तविक जीवनाशी संबंध बनाना. वास्तविक जीवनाशी जेव्हा संबंध जोडतो तेव्हा काय होतं? समस्या आधारित अधिगम का मुख्य लाभ होता है. 23वां प्रश्न बघा काय? गणित में अवधारणा से कौशल की ओर जाना क्या दर्शाता है? रटन नहीं. केवल अभ्यास नाही. परीक्षा केंद्रित नाही. समझ के बाद अभ्यास. या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी ही आंसर आहे. 24वां प्रश्न बघा. यदि छात्र गणित से डरते हैं तो शिक्षक को सबसे पहले क्या करना चाहिए? कठीण प्रश्न द्यायचे का नाही. अधिक टेस्ट नाही. पाठ तेज करायचे का नाही. सकारात्मक व सहयोगी वातावरण
बनवायचं. काय करायचं? सकारात्मक आणि सहयोगी वातावरण बनवायचं. चला 25वा प्रश्न बघा काय आहे? गणित में दक्षता का सही संकेत कौन सा है? जल्दी उत्तर देना, नहीं। सभी सूत्र याद होना, नहीं। सही तर्क के साथ समाधान प्रस्तुत करना, सुंदर लिखा, नहीं। काय? सही तर्क के साथ समाधान प्रस्तुत करना, यह क्या है? गणित में दक्षता का सही संकेत है। 26वां प्रश्न का है? गणित शिक्षण में सहायक सामग्री एड्स का प्रयोग क्यों किया जाता है? क्योंकि मनोरंजक हेतु से, नहीं। समय पास करने के हेतु से, नहीं। अवधारणाओं को मूर्त और सरल बनाने के हेतु से एड्स का उपयोग किया जाता है। गणित में खुले प्रश्न ओपन एंडेड क्वेश्चन का लाभ क्या है? रचनात्मक सोच का विकास, केवल एक उत्तर, नाही। भ्रम पैदा ह्याच्यामुळे होतं का? नाही। समय की बर्बादी अजिबात नाही। तर ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे। 28वां प्रश्न बघा, गणित में अभ्यास प्रैक्टिस क्यों आवश्यक है? क्यों आवश्यक है? कौशल में निपुणता लाने के लिए। प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। जेव्हा गणितामध्ये तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हाच तुम्हाला गणित जमणार आहे। अंक घटाने के लिए, नहीं। समय भरने के लिए, तो नाहीच। डर बढ़ाने के लिए, अजिबात नाही। चला 29वां प्रश्न बघा, गणित में सह आकलन प्री असेसमेंट से क्या विकसित होता है? आत्ममूल्यांकन एवं सहयोग। क्या क्या विकसित होता है? आत्ममूल्यांकन एवं सहयोग विकसित होता है। 30वां प्रश्न बघा, गणित शिक्षण में शिक्षक की भूमिका क्या होनी चाहिए? गणित शिक्षण में शिक्षक की भूमिका क्या होनी चाहिए? तर मार्गदर्शक एवं सहाय्यक होना चाहिए। अशा प्रकारे आपण गणित पॅडागॉजीवर 30 प्रश्न बघितलेले आहेत। जर तुम्हाला काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।